हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लीज घ्या ना, मी खास तुमच्यासाठी बनवून आणलं आहे. जान्हवी अत्यंत प्रेमाने राजवीरला म्हणाली. पण मी आधीच नाही म्हटलं होतं ना. राजवीर नकार देत म्हणाला. तरीही जान्हवीच्या प्रेमळ बोलण्यामुळे तो थोडासा नरमला. चला चला, नाक बंद करा आणि प्या, असं म्हणत जान्हवीनं राजवीरचं नाक पकडलं आणि ग्लास त्याच्या तोंडाला लावला. अखेर तिने त्याला जबरदस्ती काढा पाजलाच. झालं, एवढंच तर काम होतं आणि तुम्ही एवढे नखरे करत होतात. काढा पाजल्यानंतर जान्हवी थोड्या कुरकुरीत आवाजात म्हणाली, मिस जान्हवी, तुम्ही फारच हट्टी आहात. राजवीर हसत म्हणाला, चला आता झोपून जा. त्याच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता जान्हवी म्हणाली, मला नाही झोपायचं. असं म्हणत राजवीर बेडवरून उठू लागला. तेवढ्यात जान्हवीनं त्याला हलक्यात जोरात ढकलून परत बेडवर झोपवलं. ती स्वतःही त्याच्यावरच झोपलेली होती. मी म्हणते ते ऐकत का नाही? गप्प झोपून जा. मोठमोठे डोळे करत थोड्या रागात जान्हवी म्हणाली. राजवीर मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. त्याने तिच्या चेहऱ्यावर पडलेले केस अलगद कानामागे सारले आणि हसत म्हणाला, तुम्हीही माझ्यासोबत झोपणार असाल तर मला काहीच हरकत नाही. हे ऐकता जान्हवी एका झटक्यात त्याच्यावरून उठून बसली. असं मी काही म्हटलं नाही, ती पटकन म्हणाली. राजवीरही उठून बसला. मग मला जबरदस्ती झोपवायचं कारण काय? द्या, मी तुमच्या डोक्याला तेल लावते. असं म्हणत जान्हवी तेलाची वाटी उचलून म्हणाली. नाही, मला नकोय, राजवीर ठामपणे म्हणाला. अरे, छान वाटेल तुम्हाला, जान्हवी त्याला समजावत म्हणाली. नाही म्हणजे नाही, केसांना असं तेल कोण लावतं? ते थोड्या रागात म्हणाला. सगळेच लावतात. लवकर करा, नाहीतर तेल थंड होईल. जान्हवी म्हणाली. छी, याचा वास किती वाईट आहे. मला नाही लावायचं. नाक आवळत राजवीर म्हणाला. मग केस धुवून घ्या, काही होत नाही, जान्हवी शांतपणे म्हणाली. नाही, मी हे माझ्या केसांना लावणार नाही. असं म्हणत राजवीरने तिचा हात धरून तिला थांबवलं. जान्हवीनं त्याला खांद्यावर हलकेच ढकलून परत बेडवर झोपवलं. प्लीज एकदा ट्राय करून बघा, नंतर केस धुवून घ्या. असं म्हणत तिने दोन्ही हात त्याच्या गालांवर ठेवले. नाईलाजाने राजवीर शांतपणे झोपून राहिला. जान्हवीनं त्याच्या डोक्यावर तेल ओतून मसाज करायला सुरुवात केली. तिने हाताने त्याचे डोळे अलगद बंद केले आणि बराच वेळ त्याला मसाज दिला. आता कसं वाटतंय? जान्हवीनं विचारलं. पण राजवीरकडून काहीच उत्तर आलं नाही. सर, झोपलात का? ती हळूच त्याच्या खांद्याला हात लावत म्हणाली. तरीही उत्तर न आल्यावर ती स्वतःशीच पुटपुटली. झोपले असावेत. ती हळूच खोलीचा दरवाजा बंद करून आपल्या खोलीत गेली. सर, सर तर झोपले, मीही आता घरी जाऊ, असं म्हणत जान्हवी घराकडे निघाली. मिशा आणि अर्जुन घरी पोहोचले. घरासमोर गाडी थांबताच अर्जुन मिशाला म्हणाला, मिशाजी. तो अजून काही बोलणार इतक्यात मिशा गाडीतून उतरली आणि थेट घरात निघून गेली. ऐका ना मिशाजी, अर्जुनने हाक मारली, पण तिने काहीच ऐकलं नाही. अचानक काय झालं यांना? असं इग्नोर करून का गेली? कदाचित ऐकू आलं नसेल. मी उगाचच काहीतरी विचार करतोय. मिशाच्या वागण्यामुळे अर्जुनला वाटलं की ती कदाचित त्याच्यावर नाराज आहे. तोही तिच्या मागोमाग घरात गेला. मिशाने आत जाताच वेनाजींचे पाय स्पर्श केले. नेहमी आनंदी राहा बाळा, वेनाजींनी तिला आशीर्वाद दिला. तेवढ्यात ऐश्वर्याही तिथे आली. काय भाभी, किती वेळ लावला तुम्ही? मी केव्हापासून तुमची वाट पाहत होते, असं म्हणत तिने मिशाला मिठी मारली. तिच्या तक्रारी सुरूही झाल्या. आधी भाभीला बसू तरी दे, अर्जुन हसत म्हणाला. चला भाभी, माझ्या घरी या, मी तुम्हाला घर आणि तुमची खोली दाखवते, ऐश्वर्या मिशाला प्रेमाने म्हणाली.
बाळा, आधी भावाला थोडा आराम करू दे, नंतर तिला घेऊन जा, खूप थकली असेल, वीणाजी ऐश्वर्याला म्हणाल्या. हो आई, तू बरोबर बोलतेस. प्रवास खूप लांबचा होता. अर्जुनही वीणाजींच्या होकारात होकार भरत होता. म्हणाला, खरं तर अर्जुनला मीशा कुठेही जाऊ नये असंच वाटत होतं. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण मीशा तर त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. नाही आई, मी अगदी ठीक आहे. मला आराम करायची गरज नाही. अर्जुनचं बोलणं होताच मीशा वीणाजींना म्हणाली. या सगळ्यात मीशा अर्जुनकडे एकदाही पाहत नव्हती. ठीक आहे बाळा, तुझी इच्छा, असं म्हणून वीणाजी तिथून निघून गेल्या. चला मग वहिनी, ऐश्वर्या मीशाला म्हणाली. हो चला मीशा, मीशा उत्तरले. मीशाजी, अर्जुन बोलणार इतक्यातच मीशाने त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघून गेली. ती अर्जुनकडे पाहायलाही तयार नव्हती. तुमचं घर कुठे आहे? अर्जुनचं बोलणं दुर्लक्ष करत मीशा ऐश्वर्याला विचारते. इथेच, अगदी बाजूलाच आहे वहिनी, ऐश्वर्या म्हणाली. अच्छा, मीशा थोडक्यात म्हणाली. दोघी बोलत बोलत पुढे निघून गेल्या. अर्जुन मात्र तिथेच थांबला होता. ही मला मुद्दाम दुर्लक्ष करते का? मला तसं वाटतंय. पण मी असं काय केलंय? माझ्यावर का नाराज आहे ती? खरंच नाराज आहे की मला उगाचच तसं वाटतंय? आणि त्यावेळी अर्जुनचा संशय आता खात्रीत बदलला होता. राजवीर अजूनही झोपलेलाच होता. जान्हवी आपल्या घरी परतली होती. घरी पोहोचताच सोफ्यावर बसून चहा पित असलेल्या तनूने तिला विचारलं, आजही ऑफिसला गेली होतीस का? हो दी, जान्हवी उत्तरली. रविवारी सुद्धा ऑफिस कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुट्टी असते ना? तनू थोडी आश्चर्याने म्हणाली. हो असते तर, पण माझा बॉस फारच खडूस आहे, जान्हवी म्हणाली. ओव्हरटाईम तरी देतात ना? तनूने विचारलं. माहिती नाही दी, देतील की नाही, काहीच कल्पना नाही, असं म्हणत जान्हवी ही तनूच्या शेजारी सोफ्यावर बसली. हे तर खूपच चुकीचं आहे, तनू म्हणाली. हो दी, पण काय करणार, जान्हवी हताशपणे म्हणाली. चहा प्यायचा आहे का? तनूने विचारलं. हो दी, जान्हवी हसत म्हणाली. तू बस, मी करून आणते, असं म्हणून तनू चहा करायला गेली. थँक्स दी, जान्हवी म्हणाली. थोड्याच वेळात तनू चहा घेऊन आली. हे घे जान्हवी, असं म्हणत तिने चहाचा कप दिला. थँक्यू दी, तुम्ही खरंच खूप छान आहात, चहा घेत जान्हवी म्हणाली. जान्हवी, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तनू थोड्या गंभीर स्वरात म्हणाली. विचारा ना दी, काय विचारायचं आहे? जान्हवी म्हणाली. जान्हवी, तू आधी कधी त्या तुझ्या मित्राबद्दल सांगितलं नव्हतंस, तनूने थेट प्रश्न केला. कोणत्या मित्राबद्दल दी? जान्हवीला काहीच कळलं नाही. तोच ज्याने मला इतकी मदत केली, तनू आठवण करून देत म्हणाली. तो तो तर अगदी अलीकडेच मित्र झाला आहे, त्यामुळे. जान्हवी थोडी घाबरली. तिला राजवीरबद्दल जास्त काही सांगायचं नव्हतं. मुलगा चांगला आहे, दिसायलाही स्मार्ट वाटतो, फक्त मित्र आहे की काही वेगळं? तनूने मिश्किलपणे विचारलं. नाही नाही दी, तुम्ही काय बोलताय? असं काहीच नाही, तो फक्त मित्र आहे, जान्हवी पटकन म्हणाली. नाही, मी फक्त एवढंच म्हणत होते की इतक्या कमी वेळात तो तुझा मित्र झाला आणि मदत करायलाही लगेच तयार झाला, तनू म्हणाली. तिला जान्हवीच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता, पण तिने तसं दाखवलं नाही. हो दी, तो खूप चांगला आहे म्हणूनच, बाकी काहीच नाही, जान्हवी तनूचा संशय ओळखून समजावण्याच्या सुरात म्हणाली. तो तुमच्या ऑफिसमध्येच काम करतो? दिसायला तर खूपच स्मार्ट वाटत होता. राजवीरबद्दल अधिक जाणून घेण्याची
उत्सुकता तनूच्या आवाजात स्पष्ट दिसत होती. तिला प्रचंड कुतूहल वाटत होतं. म्हणून ती जान्हवीला प्रश्न विचारत म्हणाली, नाही नाही, तो ऑफिसमध्ये काम करत नाही. जान्हवी उत्तर देताना आधी थोडी गोंधळली. तनूच्या प्रश्नाचा नेमका काय अर्थ आहे हे तिला क्षणभर समजलंच नाही. पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, म्हणजे तो ऑफिसमध्ये काम करत नाही. पण मग ऑफिसमध्ये काम करत नसेल तर तू त्याला कशी भेटलीस? कार्तिकचा मित्र आहे का? तनू थोड्या आश्चर्याने जान्हवीकडे पाहत विचारते. नाही नाही, कार्तिक तर त्याला ओळखतही नाही. तो माझाच मित्र आहे. जान्हवी स्पष्ट करते. ऑफिसमध्ये काम करत नाही, तरीही तू त्याला कधी भेटलीस? थोडं तरी सांगशील का? तनूला जान्हवीचं उत्तर काहीसं गोंधळात टाकणारं वाटत होतं. म्हणून तिने पुन्हा प्रश्न केला. हो, तो इन्व्हेस्टर आहे दीदी. ऑफिसमध्ये काम करत नाही, पण कधी कधी ऑफिसमध्ये येतो. मी त्याला गोव्यात भेटले होते. खूप चांगला आहे. तिथूनच आमची मैत्री झाली. जान्हवी थोडा वेळ विचारात पडली होती. तनूला काय कारण सांगायचं हे तिला कळत नव्हतं. पण मग तिला एक बहाणा सुचला आणि तिने खोटं बोलत हे उत्तर दिलं. मला पण पाहून तसंच वाटत होतं. तनू काहीतरी विचार करत म्हणाली, काय वाटत होतं तुम्हाला? तनूशी बोलताना जान्हवीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. तिला भीती वाटत होती की कुठल्याही क्षणी तिचं खोटं उघड होईल. हेच की तो काही साधासुधा माणूस वाटत नाही. दिसायला तरी खूप श्रीमंत वाटतो. तनू म्हणाली. हे ऐकून जान्हवीने सुटकेचा श्वास घेतला. हो तो इन्व्हेस्टर आहे ना, त्यामुळे श्रीमंत तर असेलच, ती म्हणाली. तनू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवते हे लक्षात येताच जान्हवी थोडी निवांत झाली. पण श्रीमंत असण्यासोबत तो माणूसही खूप चांगला आहे. तनू राजवीरचं कौतुक करत म्हणाली. हो खूपच चांगला आहे. पण तुम्ही इतकं का विचारताय? जान्हवीला लवकरात लवकर राजवीरचा विषय संपवायचा होता. मी जेव्हा त्याला भेटले होते तेव्हा मी त्याला थँक्यू म्हणूच शकले नाही. म्हणून आता फक्त त्याचे आभार मानायचे आहेत. त्यावेळी माझ्यासोबत काय चाललं होतं तेच मला कळत नव्हतं. तनू गंभीरपणे म्हणाली. काही हरकत नाही त्याची काही गरज नाही. जान्हवी पटकन म्हणाली. गरज का नाही? तो मला ओळखतही नव्हता, तरीसुद्धा त्याने माझी इतकी मोठी मदत केली. नाहीतर मी माझे पैसे देऊन टाकले असते आणि आयुष्यभर फसवणुकीतच जगले असते. ज्याच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, तोच मला फसवत होता हे मला कधी कळलंच नसतं. तनू आपल्या बॉयफ्रेंडचा विचार करत संतापाने म्हणाली. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तुम्ही इतकं सांगताय तर मी तुमच्या वतीने त्याला थँक्यू सांगून टाकेन. जान्हवी विषय टाळण्यासाठी म्हणाली. नाही, मला स्वतः त्याला सांगायचं आहे. म्हणून तू त्याला डिनरला बोलावशील का? तनू म्हणाली. काय डिनरला का बोलायचंय? मी तुमच्या वतीने थँक्यू सांगते ना. प्लीज टेन्शन घेऊ नका. तनूचं बोलणं ऐकताच जान्हवी घाबरली आणि एकाच दमात बोलून गेली. नाही, मला वाटत नाही ती योग्य ठरेल. मला स्वतः त्याला धन्यवाद द्यायचे आहेत, तनू ठामपणे म्हणाली. जान्हवीनं तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तनू ऐकायला तयार नव्हती. माझं तरी ऐक ना आधी. खरंच याची काही गरज नाहीये, जान्हवी अर्जवी स्वरात म्हणाली. मी त्याला डिनरला बोलावून थँक्यू म्हणणार आहे, यात काहीच गैर नाही, तनू स्पष्टपणे म्हणाली. पण डिनरची काय गरज आहे? जान्हवीला अजिबात नको होतं की राजवीर घरी येऊन तनूला भेटावा. तिला दोघांना दूरच ठेवायचं होतं. तू नसेल विचारणार तर मला त्याचा नंबर दे, मी स्वतः त्याच्याशी बोलते. जान्हवीची नकारात्मक भूमिका पाहून तनू म्हणाली. नाही नाही, मीच विचारते. पण मला वाटत नाही तो डिनरसाठी येऊ शकेल. तो खूप बिझी असतो. जान्हवीनं पुन्हा एक बहाणा केला. जान्हवी विचारून तरी बघ. नाही आला तर वेगळी गोष्ट, तनू तिचं न ऐकता म्हणाली.
तुम्ही म्हणताय तर मी विचारते, पण मला खात्री आहे तो येणार नाही. जान्हवी पुन्हा आपलीच बाजू मांडत होती. नाहीतर मीच त्याला इन्व्हाइट करेन. कसं काय नाही येणार? त्याला यावंच लागेल आणि तो खूपच चांगला आहे. तो नकार देईल असं मला वाटत नाही, तनूने ठामपणे म्हणाली. हे ऐकताच जान्हवीला समजलं की तनू काही केल्या माघार घेणार नाही. हो दी, तुम्ही बरोबर म्हणताय, ती हताशपणे म्हणाली. विक्रमलाही बोलवूया, तनू सहजपणे म्हणाली. विक्रम? विक्रम? का? नाही नाही, विक्रमला बोलवायची गरज नाही. विक्रमचं नाव ऐकता जान्हवी आणखीनच घाबरली आणि अडखळत म्हणाली. का? तुमच्यात भांडण झाले का? आजकाल तो घरीही येत नाही. जान्हवीचा घाबरलेला चेहरा पाहून तनूला तसं वाटलं, म्हणून तिने काळजीने विचारलं. नाही नाही, भांडण झालेलं नाही, पण सध्या तो खूप बिझी असतो. काम सुरू आहे ना, म्हणून. तो ऑफिसमध्ये नसतो, साईटवर असतो, म्हणूनच. जान्हवी पटकन आपली गोष्ट सावरत तनूला सांगते. अच्छा अच्छा, ठीक आहे. तरीसुद्धा एकदा विचारून बघ. त्याला जमलं तर रविवारी बोलाव. तनू जान्हवीला म्हणते. नाही नाही, दोघांना एकत्र कसं बोलवणार? दोघांकडे वेळच नसेल आणि दोघांचा वेळ जुळणारही नाही. तुम्ही समजताय ना? नाही, दोघे एकत्र येणं शक्य नाही. जान्हवी ठामपणे नकार देत म्हणते. ठीक आहे, मग विक्रमला सोड. इन्व्हेस्टरला तरी बोलाव. मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. त्याने माझी खूप मोठी मदत केली आहे. तनू म्हणते. हो हो, मी विचारून घेईन. जेव्हा त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा, जान्हवी उत्तर देते. लक्षात ठेवून विचार, विसरू नकोस. तनू पुन्हा सांगते. हो हो, नक्की लक्षात ठेवेन. जान्हवी तिला खात्री देते. तनू गेल्यानंतर जान्हवी स्वतःशीच कुरकुरू लागते. अरे देवा, ही आणखी एक नवी डोकेदुखी. आता सरांना डिनरसाठी विचारायचं. काय करू? विचारू की नाही? सरळ सरळ नकार देऊन टाकू? सांगून टाकू की त्यांनी नकार दिलाय? हो, तेच बरोबर आहे. पण जर दीदी म्हणाल्या की मी स्वतः बोलते तर? मग काय करू? काहीच कळत नाही. या सगळ्या चक्रात मला किती खोटं बोलावं लागतंय. जान्हवी सतत खोटं बोलून पूर्णपणे कंटाळून गेली होती. आणि त्यानंतर राजवीर आज बराच वेळ झोपलेला होता. जेव्हा त्याची झोप उघडली तेव्हा त्याला खूप फ्रेश वाटत होतं. त्याने घड्याळाकडे पाहिलं तर 8 वाजले होते. वेळ पाहून तो लगेच उठून बसला. मी इतका वेळ झोपलो? एवढा वेळ मी कसा झोपलो? तेही दिवसा? तो स्वतःशीच बोलू लागला. राजवीरने केसांमध्ये हात फिरवला. अरे देवा, किती वाईट वास येतोय. तो पटकन उठून बाथरूममध्ये गेला. अंघोळ करून केस धुवून आल्यावर त्याने बेडशीट बदलली आणि रूममध्ये फ्रॅग्रन्स स्प्रे मारला. हे मी जान्हवी कुठे गेली? ती पण माझ्यासोबतच झोपली होती का? म्हणूनच मला झोप लागली असावी. असं म्हणत तो जान्हवीला शोधू लागला. तो खाली आला. तिच्या खोलीत पाहिलं, किचनमध्ये पाहिलं, गार्डनमध्येही शोधलं, पण जान्हवी कुठेच दिसली नाही. शेवटी त्याने गार्डला विचारलं. गार्डने सांगितलं, मी जान्हवी तर दुपारीच निघून गेल्या. दुपारीच गेल्या? मग त्यांच्याशिवाय मला झोप कशी लागली? राजवीर स्वतःशीच बोलत पुन्हा आपल्या खोलीत आला. त्याने जान्हवीला फोन लावला. जान्हवीने फोन पाहिला आणि उचलला. जी बोला, तुम्ही उठलात? फोन उचलताच जान्हवीने विचारलं. हो, उठलो. राजवीर उत्तर देतो. आत्ताच उठलात का? जान्हवी पुन्हा विचारते. नाही, तासभर झालाय. राजवीर म्हणतो. ओ माय गॉड, तुम्ही इतका वेळ झोपलात. तुम्ही तर म्हणत होता की तुम्हाला झोपच येत नाही आणि दुपारी तर अजिबात झोप येत नाही म्हणत होता. रात्रीही झोप येत नाही म्हणणारा माणूस दिवसा झोपलाय? जान्हवी उपरोधाने बोलते.
मलाच कळत नाही मी इतका वेळ कसा झोपलो. राजवीरही गोंधळलेला होता. तुम्हाला खरंच झोप येत नाही की माझ्याशी खोटं बोलत असता? जान्हवी संशयाने विचारते. तसं काही नाही. मी तुमच्याशी खोटं का बोलेन? तुम्ही माझ्यासोबत झोपला होता का? राजवीरला खरंच तसं वाटत होतं. नाही जी, मी तुमच्यासोबत का झोपेन? आणि तुम्ही तर 10 मिनिटातच झोपलात. पण मग मी माझ्या घरी निघून गेले. जान्हवी ठामपणे सांगते. मला खरंच काहीच कळत नाही. मी इतका वेळ कसा झोपलो? जान्हवीचं बोलणं ऐकून राजवीर आणखीनच गोंधळून गेला. ते सगळं सोडा. आता तुम्ही इतका वेळ झोपलात म्हणजे रात्री झोप येणार नाही. मग पुन्हा मला दोष द्याल की माझ्यामुळे झोप आली नाही? जान्हवी म्हणते. असं काही नाही. मी आज खूप झोपलो आहे. माझ्या 2-3 दिवसांची झोप पूर्ण झाली आहे. आता मला 2-3 दिवस झोपायचं नाही. राजवीर हसत म्हणतो. ठीक आहे, पण मला मात्र झोप येते. माझी झोपायची वेळ झाली आहे. गुड नाईट. मला झोपू द्या. नाहीतर सकाळी मी उठू शकणार नाही आणि मग तुम्ही मला ऑफिसला उशीर झालाय म्हणून ओरडाल. असं म्हणत जान्हवी फोन ठेवते. जान्हवी राजवीरला टोमणा मारत म्हणाली. मी जान्हवी, तुमची प्रत्येक गोष्ट शेवटी सकाळी उशिरा येण्यावरच येऊन थांबते. तुम्ही फक्त सकाळी लेट येण्यासाठी कारण शोधत असता. राजवीर तिच्या बोलण्यावर चिडून म्हणाला. मग मी काय करू? माझी सकाळी लवकर झोपच उघडत नाही आणि वरून तुम्ही माझा संडेही खराब केलात. जान्हवी नाराजीने तक्रार करत म्हणाली. मी तुमचा संडे खराब केला? कसा ते जरा मलाही सांगा. राजवीर वैतागून म्हणाला. आज मला शॉपिंगला जायचं होतं. खूप सामान घ्यायचं होतं. पण तुम्ही मला इतका उशीर केलात ना. तुम्ही मला सोबत नेलं ना. मी एवढी हैराण झाले असते. तुमच्यामुळेच माझी शॉपिंग राहिली. जान्हवी राग व्यक्त करत म्हणाली. मग आता जाऊन या. राजवीर शांतपणे म्हणाला. आत्ता या वेळेला कोण शॉपिंगला जातं? जान्हवी चिडून म्हणाली. तुम्हाला शॉपिंगच करायचं असेल तर मी तुमच्या घरी येतो. तुम्हाला पिक करतो. मग आरामात शॉपिंग करा. राजवीर म्हणाला. नको नको, त्याची काही गरज नाही. पुढच्या संडेला पाहू. नाहीतर हाफ डे घेईन किंवा सुट्टी घेईन. तुम्ही इतके चांगले आहात ना, सुट्टी नक्की द्याल. जान्हवी मुद्दाम त्याची खुशामत करत म्हणाली. अजिबात नाही. मी कधीपासून चांगला झालो आणि तुम्हीच तर नेहमी म्हणता की मी खडूस आहे. विसरलात का? सुट्टी हा शब्द ऐकताच राजवीर ठामपणे नकार देत म्हणाला. माझं बोलणं महत्त्वाचं आहे का? तुम्ही खडूस नाहीच. तुम्ही तर खूप चांगले आहात. जान्हवी लगेच त्याला पटवायला लागली. गुड नाईट मिस जान्हवी. उद्या वेळेवर यायचं आहे. मला खुशामत करू नका. उशीर झाला आहे तर ओरडा बसेल. राजवीरला कळून चुकलं होतं की जान्हवी त्याला गोड बोलून पटवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून त्याने लगेच फोन ठेवायचा निर्णय घेतला. कारण तिने अजून थोडा वेळ बोललं असतं तर तो नक्कीच मवाळ झाला असता आणि ते त्याला अजिबात नको होतं. किती वाईट आहात तुम्ही. खरंच खरंच खूप वाईट. जान्हवी चिडून म्हणाली. तारीफ केल्याबद्दल खूप धन्यवाद. राजवीर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला. गुड नाईट. गुड नाईट. जान्हवी रागात म्हणाली. तुम्हालाही गुड नाईट. राजवीर मात्र प्रेमाने उत्तर देतो. मेषाची सुद्धा ना. आईने नकार दिला होता तरीही ऐश्वर्यासोबत जायची काय गरज होती? गेल्या तर गेल्या पण अजून परतच आलेल्या नाहीत. अर्जुन बराच वेळ अस्वस्थ होता. त्याची नजर सतत दाराकडे लागलेली होती. तो केव्हापासून मिशाची वाट पाहत होता. अर्जुन बेटा, जाऊन मिशाला बोलावून आण. मी जेवण वाढते. वीणाजी म्हणाल्या.
हो आई, अर्जुन लगेच उठून म्हणाला. आईचं बोलणं ऐकताच अर्जुन क्षणाचाही विलंब न करता सोफ्यावरून उठला आणि पटकन ऐश्वर्याच्या घरी निघून गेला. काकी, ऐश्वर्या आणि मीशा कुठे आहेत? घरातच. घरात शिरताच अर्जुनने विचारलं. बाळा, त्या ऐश्वर्याच्या खोलीत आहेत. काकींनी उत्तर दिलं. ठीक आहे काकी. असं म्हणत अर्जुन थेट ऐश्वर्याच्या खोलीत गेला. मीशाजी, आई जेवणासाठी बोलावत आहेत. अर्जुनने मीशाला सांगितलं. मग आज तुम्ही आमच्यासोबतच जेवायला थांबा ना वहिनी. ऐश्वर्याने मीशाला आग्रह केला. हे ऐकताच अर्जुनचा चेहरा उतरला. नाही, आई वाट पाहत आहेत मीशाजींची. अर्जुनने थेट नकार दिला. कधीतरी येईन, आज मी जाते. मीशाने ऐश्वर्याला समजावत म्हटलं. मीशाच्या तोंडून हे शब्द ऐकताच अर्जुनने सुटकेचा श्वास घेतला. ठीक आहे, पण मला तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत. ऐश्वर्या थोडी नाराजीने म्हणाली. संध्याकाळभर एकत्रच होतो, अजून किती बोलायचं आहे हिला? अर्जुन मनातल्या मनात पुटपुटला. मग तूही आमच्यासोबत चल, आमच्यासोबतच जेव, मीशा ऐश्वर्याला म्हणाली. हो ठीक आहे, ताईजी खूप छान स्वयंपाक करतायत, मीही येते. ऐश्वर्या अर्जुन आणि मीशासोबत जाण्यास तयार झाली. मग चला लवकर, आईने जेवण वाढायला घेतलं आहे. अर्जुन थोडा चिडचिड्या स्वरात दोघींना म्हणाला. तुम जा भो, आम्ही येतो. ऐश्वर्या अर्जुनला म्हणाली. ठीक आहे, मी खालीच थांबतो, तुम्ही या, असं म्हणत अर्जुनचा चेहरा थोडासा उतरला. तिघेही घरी गेले. अर्जुनचं लक्ष सतत मीशाकडेच होतं, पण मीशा एकदाही त्याच्याकडे पाहत नव्हती. मी सुद्धा आज तुमच्यासोबतच जेवणार आहे, ऐश्वर्या वीणाजींना म्हणाली. हो हो नक्कीच बेटा, मी तुझी ही वाट पाहते, असं म्हणत वीणाजी प्रेमाने ऐश्वर्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. सगळे जेवायला बसतात. जेवण झाल्यावर मीशा ताट उचलते आणि स्वयंपाकघरात जाऊन वीणाजींना मदत करू लागते. काही नाही बेटा, मी करेन, तू जा. अर्जुन तुझी वाट पाहत असेल, वीणाजी मीशाला म्हणाल्या. नाही आई, मीच करते, मीशा उत्तर देते. इतक्या दिवसांनी आली आहेस, अर्जुन बाहेर वाट पाहत असेल, तू जा. काही नाही, मी करेन, वीणाजी पुन्हा सांगतात. याला जास्त वेळ लागणार नाही, मीच करते, तुम्ही काळजी करू नका, मीशा आग्रह धरते. मीशा न ऐकल्यामुळे वीणाजी म्हणाल्या. ठीक आहे, जसं तुझं म्हणणं. अर्जुन खूप वेळापासून बाहेर मीशाचीच वाट पाहत होता. मीशा स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा तिने अर्जुनला पाहिलं, पण त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करून ती थेट पायऱ्या चढत आपल्या खोलीकडे निघून गेली. काय झालं आहे मीशाजी, तुम्ही माझ्याशी असं का वागत आहात? मी काय चूक केली? अर्जुन तिच्या मागे पायऱ्या चढत म्हणाला. पण मीशा काहीच उत्तर देत नव्हती. खोलीत जाऊन मीशा कपाटातून कपडे काढू लागली. काहीतरी बोला तरी मीशाजी. अर्जुन खूप वेळापासून तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काहीच बोलत नव्हती. मीशा कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेली. अर्जुन भिंतीला टेकून उभा राहून तिची वाट पाहत राहिला. कपडे बदलून मीशा सरळ येऊन पलंगावर आडवी झाली. काय झालं आहे मीशाजी? किमान सांग तरी नेमकं काय झालंय? कोणत्या गोष्टीवर एवढी रागावली आहेस? माझ्याशी बोलत सुद्धा नाहीस? अर्जुन पूर्णपणे गोंधळलेला होता. तिचा राग कशामुळे आहे हे त्याला अजिबात कळत नव्हतं. मीशा उत्तर देत नाही हे पाहून अर्जुनही तिच्या शेजारी आडवा झाला. त्याने हात तिच्या कमरेभोवती घालून तिला थोडं जवळ ओढलं. मीशाने त्याच्याकडे तोंड करून त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला.
आत्तापर्यंत जी मीशा अर्जुनकडे पाहतही नव्हती, आता दोघांचे चेहरे अगदी जवळ आले होते. अर्जुनचे दोन्ही हात तिच्या कमरेवर होते आणि त्याने तिला घट्ट धरून ठेवलं होतं. एका हाताने तिचे केस मागे सारत त्याने तिच्या ओठांवर हलकं चुंबन घेतलं. जे ते करताच मीशाने जोरात त्याच्या छातीवर मारलं. मेशाजी, असं काय करतेस? मला लागेल, अर्जुन प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाला. ठीक आहे, मारा, पण काहीतरी बोला. एवढी रागावली का आहेस माझ्यावर? मी काय केलंय मलाही सांग. अर्जुन तिच्या शांततेमुळे खूप अस्वस्थ झाला होता आणि तिला समजवण्यासाठी सगळे प्रयत्न करत होता. मेशा काहीच न बोलता दुसऱ्या बाजूला वळून झोपली. अर्जुनचा हात तिच्या पोटावर सरकू लागला, ज्यामुळे तिचा श्वास आणि हृदयाची धडधड दोन्हीही वाढली. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ झोपले होते. अर्जुन तिच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाला, बोला ना मिशाजी, काय झालं आहे? त्याने तिला सरळ आडवं केलं आणि स्वतः तिच्यावर झुकला. तिचे केस हलकेच कुरवाळत, आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवत, नाकाला स्पर्श करत तो तिच्या ओठांवर किस करू लागला. मीशाने जी हलकीशी साडी नेसली होती अर्जुन, ती आता ते उतरवायला लागली होती. अर्जुनचे ओठ मीशाच्या गालावरून तिच्या मानेकडे सरकले. मीशाचा श्वास वेगाने चालू होता, हृदयाची धडधडही वाढली होती. मीशाने अर्जुनला जोरात मागे ढकलले आणि स्वतः बेडवरून उठून निघू लागली. तेवढ्यात अर्जुनने मागून तिला धरलं. तिच्या पोटावर हात ठेवत आपली हनुवटी तिच्या मानेवर टेकवली. काय झालं मीशाजी? तुम्ही मला इतकं इग्नोर का करत आहात? बोलणं तर सोडाच, माझ्याकडे पाहतही नाहीत. माझ्यावर राग आहे का? मी असं काय केलंय की तुम्ही माझ्याशी बोलायलाही तयार नाहीत? अर्जुन गोंधळून प्रश्न विचारत होता. मला सोडा. मेशा काहीही न बोलता त्याचे हात झटकून बाजूला करते. का? काय झालं? आता तर दादी बुवाही इथे नाहीत, मग आता कोणतं कारण आहे? मेशाचा हात दूर करत अर्जुन म्हणतो. हे ऐकताच मेशा पूर्णपणे चिडते. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी कारण बनवत होते? तुमच्या दादीबुवांनी मला लवकर उठायला सांगितलं नव्हतं, असं तुम्ही म्हणताय. ती रागाने म्हणते. नाही, माझा तो अर्थ नव्हता. मी फक्त एवढंच म्हणत होतो की आता घरात कोणी नाही म्हणून. अर्जुनला समजतच नव्हतं की मेशा एवढी का भडकली आहे. काय अर्थ नव्हता? नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? मी मुद्दाम ते सगळं बोलले असं तुम्हाला वाटतंय का? मेशाचा आवाज अजूनच चढतो. नाही, तसं नाही. अर्जुन बेचारा पूर्ण गोंधळलेला होता. तो समजावून सांगायचा प्रयत्न करत होता, पण मेशा काहीच ऐकायला तयार नव्हती. तुमचा अर्थ मला फार चांगल्या प्रकारे समजला आहे. मेशा प्रचंड रागात होती. अच्छा, कुठे चालला तुम्ही? मेशा तिथून निघताना पाहून अर्जुन विचारतो. सोफ्यावर झोपायला. मला झोप येते, मेशा उशी उचलत म्हणते. इथे झोपा ना, मी काहीच करत नाही. अर्जुन निरागस चेहरा करत म्हणतो. मागे राहा, तुमच्या जागेवर झोपा, माझ्या बाजूला येऊ नका. मेशा ठामपणे म्हणते. ठीक आहे. अर्जुन मागे सरकतो. मेशा मध्ये एक उशी ठेवून झोपते. याची काय गरज होती? अर्जुन थोडा आक्षेप घेत विचारतो. तुम्ही तुमच्या बाजूला राहावं म्हणून. मेशा थोडक्यात उत्तर देते. मी नेमकं काय चूक केली ते तरी सांगा. अर्जुनला काहीच कळत नव्हतं. आज पहिल्यांदाच त्याने मेशाला इतक्या रागात पाहिलं होतं. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही, मेशा स्पष्टपणे म्हणते.
प्लीज सांगा तरी. अर्जुन अधिकच अस्वस्थ होतो. मीशा डोळे बंद करून झोपून जाते. दादींनाही वेगवेगळ्या कल्पना सुचतात. त्यांना घरी बोलवायची काय गरज होती? चुकून जरी दादींना कळलं की तो माझा फ्रेंड नाही तर माझा बॉस आहे, तर माझी काही खेर नाही. वरून जर दीदींना विक्रमला सांगितलं तर तोही येईल. दीदी कमी होत्या ओव्हर ॲक्टिंगसाठी, विक्रमही येईल. काय करू काहीच कळत नाहीये. जर मी दीदींना सांगितलं की त्यांनी नकार दिला तर त्या म्हणतील मी पुन्हा विचारते. एकदा थँक्स म्हणाले ना, मग पुन्हा पुन्हा विचारायची काय गरज? पण दीदींना कोण समजावणार? खरंच फारच अर्जंट नसतं तर मी त्यांना कधीच भेटवलं नसतं. पण जर असं झालं की ते स्वतःहूनच येण्यास नकार देतील तर किती बरं होईल. हो, हेच बेस्ट आहे. काहीतरी असं करायला हवं की ते स्वतःच येणार नाहीत. पण काय? विचार कर जान्हवी, काहीतरी विचार कर. जान्हवी कित्येक वेळ बेडवर पडून हाच विचार करत होती. राजवीरला डिनरसाठी बोलावं लागू नये यासाठी. तिला अजिबात नको होतं की राजवीर आणि तनू पुन्हा एकदा भेटावेत. जान्हवी सकाळी तयार होऊन ऑफिसला निघत असतानाच तनूने मागून तिला हाक मारली. जान्हवी, लक्षात ठेव, आज डिनरसाठी तुझ्या त्या मित्राला विचारायला विसरू नकोस. हो हो दी, मला आठवतंय, असं म्हणत जान्हवी घाईघाईने घराबाहेर पडली. हो ही दी पण ना, विसरूच शकत नाही का? अगदी मागे लागली आहे. सरांना डिनरसाठी बोलवूनच मोकळी होणार. मला नाही वाटत माझं कुठलंच कारण चालेल. सरांना विचारणं भागच आहे. दुसरा पर्यायही नाही. असं मनात विचार करत जान्हवी लिफ्टमध्ये शिरली. जान्हवी ऑफिसला पोहोचली. ती अजून ऑफिसच्या पायऱ्यांवरच होती. तोच कोणीतरी मागून तिला हाक मारली. तिने वळून पाहिलं तर विक्रम उभा होता. आजकाल कुठे असतेस ग जान्हवी? विक्रम तिच्या जवळ येत म्हणाला. मी कुठे असणार? इथेच आहे ना. कुठे जाणार आहे मी? विक्रमच्या प्रश्नावर थोडीशी आश्चर्याने जान्हवी म्हणाली. काल कुठे होतीस तू? मी तुला किती फोन केले पण तुझा फोन बंद येत होता. विक्रमने विचारलं. अरे हो, माझी बॅटरी संपली होती. चार्ज करायला विसरले होते. म्हणून फोन बंद झाला. पण तू मला फोन का करत होतास? काही गरजेचं होतं का? जान्हवीनं विचारलं. तू विसरलीस का? परवा तूच म्हणाली होतीस की संडेला लंचला जाऊया. म्हणूनच फोन करत होतो. विक्रम तिला आठवण करून देत म्हणाला. ओ गॉड, मला तर अजिबात आठवलंच नाही. सॉरी, खरंच सॉरी. पूर्णपणे डोक्यातून निघून गेलं. असं म्हणत जान्हवीने डोक्यावर हात मारला. काल घरी नव्हतीस का? कुठे बाहेर गेली होतीस? विक्रमने पुन्हा विचारलं. नाही, घरीच होते, जान्हवीनं उत्तर दिलं. काल मी तुझ्या घरी आलो होतो, पण तू घरी नव्हतीस. कुणीही दार उघडलं नाही. खूप वेळ बेल वाजवली. थांबलोही. मला वाटलं तू बाहेर गेली असशील, म्हणून परत निघून गेलो. विक्रम सांगत होता. किती वाजता आला होतास? जान्हवीनं विचारलं. 12 वाजता. विक्रम म्हणाला. अच्छा, हो आता आठवलं. त्यावेळी मी सोबत बाजारात शॉपिंगला गेले होते. थोडा विचार केल्यासारखं करत जान्हवीने खोटं बोललं. म्हणूनच दार उघडलं नाही वाटते. विक्रम म्हणाला. हो ना, घरी कुणीच नव्हतं. जान्हवी त्याला म्हणाली. जान्हवी, आजकाल तू कुठेच रमलेली नसतेस, नीट बोलतही नाहीस आणि वेळही नसतो तुझ्याकडे. सगळं ठीक आहे ना? विक्रमने काळजीने विचारलं. हो हो, मी अगदी ठीक आहे. मला काय होणार आहे? जान्हवी उत्तर देत म्हणाली. मी समजून घेतो, नवीन शहर आहे. इथे सेटल व्हायला त्रास होत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकतेस. मी पूर्ण प्रयत्न करेन तुझी मदत करण्याचा. असं म्हणत विक्रमने तिचा हात आपल्या हातात घेतला. नाही रे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी खरंच ठीक आहे. तू माझी चिंता करू नकोस, जान्हवी म्हणाली.
इतक्यात विक्रम काही बोलणार तेवढ्यातच राजवीरची गाडी ऑफिससमोर येऊन थांबली. गाडीतून उतरताच राजवीरची नजर विक्रम आणि जान्हवीकडे गेली. दोघेही एकत्र उभे होते आणि विक्रमचा हात जान्हवीच्या हातावर होता. ते दृश्य पाहताच राजवीरचा संताप उफाळून आला. तो प्रचंड रागाने गाडीतून बाहेर पडला. राजवीरला पाहताच जान्हवी आणि विक्रम घाईघाईने ऑफिसच्या आत निघून गेले. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.